नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसोबतच आता रब्बी हंगामासाठी बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शासनाकडून निविष्ठा अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली। तर मित्रांनो, आता या घोषणेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार असून याची वितरण प्रक्रिया ही तात्काळ सुरू झाली आहे। हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काय करायचं आहे याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या 10,000 रुपया अनुदानाच्या वितरण पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केलं जाणार आहे। तर रब्बी हंगामासाठी आवश्यक बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून हे अनुदान मंजूर करण्यात आले। तर शेतकरी मित्रांनो, हे जे अनुदान आहे तर हे अनुदान 2 हेक्टरपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे वितरण होणार आहे तर हे वितरण डायरेक्ट DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहे, म्हणजेच थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम पोहोचणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत तेही जाणून घेऊया। तर यासाठी शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड हे तयार झालेले असावे। त्यानंतर शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असावे, म्हणजेच त्यांचं आधार कार्ड हे लिंक असावं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तातडीने काही कामे करायची आहेत जेणेकरून हे निविष्ठा अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी काय करायचं आहे तेही जाणून घ्या। सर्वात अगोदर तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या गाव पातळीवरील कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा। त्यानंतर अनुदान जमा होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ही तातडीने जमा करणं ही आवश्यक आहे। तर कृषी विभागाकडून बाधित शेतकऱ्यांची यादी तयार करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। मित्रांनो, आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे देणे आवश्यक आहे तेही जाणून घ्या। तर यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे। त्यानंतर तुमचं फार्मर ID कार्ड आणि महत्त्वाचं म्हणजे बँक पासबुक। मित्रांनो, हेच बँक पासबुक द्यायचं आहे की ज्या बँक पासबुकला तुमचं आधार हे लिंक असणार आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांना सरकारकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान येत असतं तर ते डायरेक्ट DBTद्वारे ट्रान्सफर होत असतं आणि यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, फार्मर ID कार्ड आणि बँक पासबुक ही 3 कागदपत्रे आवश्यक असणार आहे। तर हे 3 कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर गाव पातळीवरील कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा केल्यास डायरेक्ट DBTद्वारे 10,000 रुपयांचं अनुदान हे थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केलं जाईल। तर अतिवृष्टी नुकसानीसाठी मिळणारे 8,500 रुपयांचं अनुदान मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तोही निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। म्हणजेच एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाढीव मदत रब्बी पिकांसाठी रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये अशी मदत मिळणार असून NDRF आणि HDRFच्या निकषांनुसार प्रति हेक्टरी 8,500 रुपये, म्हणजेच NDRFचे 8,500 रुपये आणि वाढीव अनुदान हे प्रति हेक्टर 10,000 रुपये असे एकूण तुम्हाला प्रति हेक्टर 18,500 रुपयांची मदत ही 2025मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालंय अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।